आपल्या सर्वांना कल्पना आहे, 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत होत असलेल्या कारभाराबाबत, नगराध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. काही आरोप त्यांनी केले होते आणि त्या सर्व आरोपांना निश्चितपणाने पुराव्यासकट उत्तर देईल असं माझं आश्वासन होतं आणि म्हणून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. मी या प्रेसमध्ये जे आरोप झालेले आहेत ते 4-5 जे आरोप आहेत त्याच्या बाबतीमध्ये आधी खुलासा करतो. तो म्हणजे नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवकांचे विषय घेत नाहीत. सर्व काही सहकार्य तेच करतायत. नगराध्यक्ष म्हटलं कुठल्याही प्रकारचे सहकार्य करायला तयार नाही आणि फक्त विषय घेण्याचा अधिकार हा नगराध्यक्षाचा आहे या नावाखाली त्यांचे विषय घेतले जात नाही अशा प्रकारचा आरोप सन्माननीय उपनगराध्यक्ष आणि प्रतोद ज्ञानेश्वर भाऊ चौधरी यांनी केला होता. त्या बाबतीमध्ये, या पहिल्या आरोपाच्या बाबतीमध्ये मला सर्वप्रथम खुलासा करायचा आहे. नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून आणि बॉडी स्थापन झाल्यापासून मागच्या 7 महिन्यामध्ये 5 वेळा सर्वसाधारण सभा झाल्या. त्याच्यामध्ये 142 विषय घेतले गेले. शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये हे सगळे 142 विषय होते. त्याच्या व्यतिरिक्त एक विशेष सभा नगरसेवकांच्या मागणीवर घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये साधारण 151 विषयांच्या बाबतीमध्ये चर्चा करायची होती आणि 10 वेगळे विषय होते ज्याच्या बाबतीमध्ये चर्चा होणार होती, जी नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत म्हणून तहकूब करण्यात आली होती. या सर्व काही विषय स्थगित करण्यात आले. बरेचसे विषय आम्ही समितीचे मालक आहोत म्हणून त्यांच्याकडे वर्ग करून घेण्यात आले आणि बरेचसे विषय नामंजूर करण्यात आले. अत्यंत आडवणुकीची भूमिका प्रत्येक वेळेस होत असताना देखील आम्ही कधीही तक्रार केली नाही. नवीन बॉडी असल्यावर गैरसमज असतात. हा विषय मनात ठेवून सगळ्यांना कधीतरी सोबत काम करण्याची संधी मिळेल ही अपेक्षा मनामध्ये होती. परंतु एकीकडे आरोप असा केला जातोय की नगरसेवक विकास कामं घेत नाही. त्यावर मला सर्वात पहिले हे म्हणायचं आहे की 4,37,00,000 अल्पसंख्याकांचा निधी पहिल्याच मीटिंगला म्हणजे 12 फेब्रुवारीला हा विषयपत्रिकेवर ठेवण्यात आलेला होता. त्याचा निधी आलेला आहे. सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांनी त्या अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून हा निधी आणला होता. ह्या विषयाला मंजूर करण्यासाठी आम्ही जेव्हा विषयपत्रिकेवर घेतला त्यांनी हा विषय नामंजूर केला. कुठलंही कारण नाही सांगितलं. त्याच मीटिंगमध्ये शासनाच्या दुसऱ्या डिपार्टमेंटच्या म्हणजे नमो गार्डन साठी 1 कोटीचा निधी आला होता. त्याला त्यांनी मात्र मंजुरी दिली. म्हणजे एका साईडला 4,37,00,000 कामांना नामंजुरी आणि दुसऱ्या साईडला 1 कोटीच्या कामाला मंजुरी. काही जस्टिफिकेशन नाही, काही लॉजिक नाही. या 4,37,00,000 अनेक प्रभागांमध्ये, अनेक कॉलनीमध्ये कामं होतं. त्यांनी सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांनी तो निधी आणला होता, परंतु त्याला नामंजुरी दिली. परवाच्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये कलेक्टर मॅडमांनी वेगवेगळ्या नगरपालिकांना एक फिरतं शौचालय देऊ केलेलं आहे. त्याचं टेंडर झालं. त्याच्यासाठी नगरपालिकेचा 1 रुपया देखील खर्च होणार नाही. त्या विषयाला देखील त्यांनी नामंजुरी दिली. या शहराचा सर्वात अवघड प्रश्न भाजी मंडीचा आहे. त्या भाजी मंडीच्या विषयाला देखील नामंजुरी दिलेली आहे. आजपर्यंत बांधकाम सभापती देखील त्या मीटिंग मध्ये होते. त्यांनी देखील आरोप केला की नगराध्यक्ष आमचे विषयच घेत नाही. परंतु बांधकाम सभापतींनी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये 3 वेळा सभा घेतल्या. त्याच्यामध्ये एकूण त्यांनी विषय घेतले 57. त्या 57 विषयांमध्ये एकही विषय जनता विकास आघाडी का होत नाही याच्यासाठी आपण त्यांच्याशी फॉलोअप घेतलं पाहिजे. याच्यावर सन्मान्य भाजपच्या नगरसेवकांनी जास्त लक्ष द्यावं. नगराध्यक्षांवर फक्त आरोप करण्यापेक्षा जे काम आपल्याकडे आहे ते प्रामाणिकपणे करा, एवढीच मी त्यांना या निमित्ताने सल्ला दिली. दुसरा विषय, सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे प्रतोद ज्ञानेश्वर भाऊ चौधरी यांनी आरोप केला होता की आमचे विषय घेतले नाही म्हणून ते कलेक्टर ऑफिसमध्ये गेले. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी माझ्याबद्दल तक्रार केली की नगराध्यक्ष आमचे विषय घेत नाही म्हणून या पुस्तकाच्या म्हणजे महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या नियमानुसार कलम 81 अन्वये नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलवावी आणि ती सभा त्यांनी
आमचे सर्व विषय घेतले पाहिजेत अशा प्रकारची मागणी कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी केली. त्याच दिवशी जनता विकास आघाडी म्हणजे 21 एप्रिल 2026 रोजी जनता विकास आघाडीच्या देखील नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी असा पत्रव्यवहार माझ्याजवळ केला. माझ्याजवळ म्हणजे मुख्याधिकारी यांच्या नावाने पत्र ते निघालं. ते पत्र निघालं 21 एप्रिल 2026. मुख्याधिकाऱ्यांनी ते पत्र माझ्याकडे दिलं 22 एप्रिल 2026. 22 तारखेच्या 15 दिवसानंतर म्हणजे 6 तारखेला मी सभा आयोजित केलेली होती. सभेत खूप अभ्यासू आहे, सर्व गोष्टी अतिशय वाचून आणि सगळ्या गोष्टी करतात, परंतु कदाचित त्यांनी 87 लाख कुठल्या कामासाठी आलेले आहेत हे त्यांनी वाचलं नाही. कारण की शेवटी कुठलाही निधी शासनाचा असेल तो त्याला काही नियम असतात. GR मध्ये काय लिहिलेलं आहे याच्या अनुषंगाने तो खर्च करावा लागतो. नाहीतर यापूर्वी या शहादा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी किंवा अधिकाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतल्यावर त्यांना शिक्षा देखील झालेल्या आहे. त्यामुळे कायद्याने कुठली गोष्ट झाली पाहिजे. हा GR आहे 87 लाखाचा 2 टप्प्यामध्ये आहे. 50 लाख आणि 37 लाख असा आलेला आहे. या दोन्ही GR मध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सदर प्रकल्पांतर्गत दुरुस्तीची तथा परिरक्षणाची कामे हाती घेण्यात येत नाहीत हे पाहणे. म्हणजे या GRच्या अंतर्गत खड्डे बुजवण्याचं काम नगरपालिका प्रशासन करू शकत नाही आणि म्हणून या कामांच्या माध्यमातून रस्त्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका शासनाची आहे. आणि म्हणूनच आपण जे 11 कोटीचे प्रस्ताव दिलेले आहेत ते रस्त्यांसाठीचे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हे आपण काम करणार आहोत. हे एवढं स्पष्टपणे असताना देखील त्यांनी आरोप केला. मग ते म्हणतात की खड्डे पडलेले आहेत, मुरुमने भरतायत. मग आता मुरुम शिवाय दुसरा पर्याय नाही. पाऊस पडल्यावर सगळ्यात शॉर्ट टर्म सोल्युशन तेच आहे. एकदा पावसाळा संपला, डांबर प्लॅन्ट सगळे सुरू झाले तर मग आपण निश्चितपणे चांगल्या रस्त्यांसाठीची निधी मागणी करू शकतो आणि काम सुरू करू शकतो. म्हणजे हा आरोप देखील त्यांचा अतिशय बिनबुडाचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा चौथा आरोप आहे जो सन्माननीय उपनगर अध्यक्ष यांनी केलेला आहे आणि हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यांनी असं म्हटलं की नगराध्यक्षांनी जे पाटचारी सफाईचं काम सुरू आहे त्याचं बिल पास होऊ देत नाही म्हणून. आणि CO साहेबांनी सांगितलं की हद्दीच्या बाहेर काम करा आणि हद्दीच्या बाहेर काम केल्यावर नगराध्यक्ष बिल निघू देत नाही असा अतिशय गंभीर आरोप सन्माननीय उपनगराध्यक्षांनी केलेला आहे. याच्या बाबतीमध्ये खुलासा निश्चितपणे झाला पाहिजे आणि हाच विषय आहे की हा विषय जर कधी पुढे गेला तर फार पुढेपर्यंत जाईल हे मी आधीच बोललो होतो. या कामाच्या बाबतीमध्ये प्रॉपर टेंडर निघालं, पाटचाऱ्या साफ झाल्या पाहिजेत ही भूमिका सगळ्यांची आहे. त्याचं टेंडर निघालं, त्याची साफसफाई करण्यासाठी ठेकेदार निश्चित झाला. पोकलँडचं भाडं किती लागेल, JCBचं भाडं किती लागेल, ट्रॅक्टरचं भाडं किती लागेल, डंपरचं भाडं किती लागेल हे सगळं ते वर्क ऑर्डरमध्ये निश्चित असताना कामं झाली आणि बिल रेकॉर्डिंगची मागणी झाली. अनेक पत्रकार बांधवांनी, अनेक नागरिकांनी असं निदर्शनात आणून दिलं की या पाटचारीचं काम बरोबर होत नाहीये, तुम्ही याची चौकशी करा. एक माहितीचा अधिकार 10 तारखेलाच येऊन गेलेला आहे या कामाच्या संदर्भामध्ये. आणि मग मी 24 तारखेला पत्र दिलं की या बाबतीमध्ये थोडा खुलासा करावा आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की जे MB रेकॉर्डिंग बिल मागणीचं पत्र संबंधित ठेकेदाराने दिलेलं आहे ते माझ्या अवलोकनासाठी म्हणजे नगराध्यक्षाच्या अवलोकनासाठी पाठवा, ते मला बघून घेऊ द्या आणि मग आपण त्याचं बिल द्यायचं की नाही ते नंतर ठरवू, तोपर्यंत बिल स्थगित ठेवा असं स्पष्टपणे मी पत्र दिलेलं आहे. ते पत्र देखील ऑन रेकॉर्ड आहे याची. आणि 23 तारखेला म्हणतात की काम पूर्ण झाल्याचा दाखला द्या. म्हणजे आता ही माझं उलटी शाळा आहे की नाही. म्हणजे काम पूर्ण झालेलं नाही त्याच्या आधीच बिल मागणी करताय तुम्ही, मग हा साधा एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारायला नाही पाहिजे का? बरं, अजून विशेष म्हणजे ज्या ठेकेदाराने 3-4 पत्र दिलेले ते एकाही पत्रावर सही मॅच होत नाही. याचा अभ्यास सन्माननीय उपनगराध्यक्ष यांनी केला नाही का? फक्त मी 24 तारखेला पत्र दिलं की ह्या कामांची चौकशी करून
होईस्तोवर तुम्ही बिल देऊ नका. एवढा एका गोष्टीचा राग आल्यानंतर सन्माननीय मॅडमांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. मुळात मला संशय असा आहे की त्यांची पत्रकार परिषदच मुळात हे बिल काढण्यासाठी होती. बाकीचे सगळे आरोप टाइमपास होते असं माझं मत आहे. ज्या कामांचं साधं 2 वर्षाचं आपण बिल दिलेलं नाहीये, नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती त्यांना माहिती आहे की अजून 13 कोटीचे अजून जुने देयके बाकी असताना हे 60 लाखाचं म्हणजे याच्यापूर्वी पाटचाली 12 लाखामध्ये 15 लाखामध्ये 25 लाखाच्या आत होत होती पूर्ण. त्याच्यासाठी 60 लाख रुपये बिलाचं मागणी करण्याला तुम्ही समर्थन कसं करू शकता, हा खरं तर प्रश्न विचारण्याचा विषय आहे. त्यांनी आरोप केला, पण तुम्ही एक नोटीस करा. त्यांना तुमच्याच एका पत्रकार बांधवांनी विचारलं की मॅडम किती लाखाचं बिल आहे, त्यांनी आकडा सांगितला नाही. कारण की त्यांनी आकडा सांगितला असतं तर ते अडचणीत आलं असतं. आकडा हा आहे, 59,92,000 रुपयाचं बिल मागणी केलं. जे काम पूर्णपणे संशयास्पद आहे, याची सगळी रेकॉर्डिंग, मी मनगणत काही सांगत नाहीये, सगळं बिल रेकॉर्डिंग जे झालेलं आहे त्याच्यावर जे मागणी झालेली तो सगळा पत्रव्यवहार ऑन रेकॉर्ड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. दुसरी मीटिंग लावली 15 दिवसानंतर. त्याच्यामध्ये कुठले विषय घेते, हे स्ट्रीट लाईट लावणे, पाईपलाईन टाकणे, म्हणजे जे बांधकाम समितीचे विषय आहेत, पाणी पुरवठ्याचे समितीचे विषय आहेत. मग जन्म मृत्यूच्या दाखल्यामध्ये शहादाऐवजी शहादे करावं, चला एक तरी काहीतरी आपण म्हणून डंचा विषय घेतला. आणि एक विषय घेतला म्हणजे भगवान वीर एकलव्य स्मारक व शिक्षण महर्षी अण्णासाहेब विखे पाटील यांच्या स्मारकाचा विषय. इतक्या संवेदनशील विषयावर आधीच चर्चा झालेली असताना आणि तो नियोजन आणि विकास समितीच्या अखत्यारीत येणारा विषय नसताना तो त्यांनी इथं घेतला. म्हणजे याच्यावरून नियोजन आणि विकास समितीचा त्यांचा अभ्यास किती आहे हे अतिशय स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे माझी सन्माननीय उपनगराध्यक्षांना देखील या निमित्ताने मी हीच विनंती करणार आहे की आपण फक्त आरोप करू नका. नगराध्यक्ष कसं सापडेल याच्यामध्ये तुम्ही वेळ वाया करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार विनिमय करणे. त्याच्यावर मी उत्तर दिलं की या गोष्टीची कायदेशीर बाब तपासून आपण पुढे निर्णय घेऊ. मग आता हा विषय जनरल मीटिंग मध्ये झाल्यानंतर परत हा विषय यायला पाहिजे का? 2च दिवसानंतर म्हणजे 29ला जनरल झाली आणि 1 तारखेला स्टँडिंग मीटिंग झाली. त्या स्टँडिंगच्या मीटिंग मध्ये आमच्या सन्माननीय अतिशय हुशार नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी पत्र दिलं. आपण सगळ्यांनी ते वाचा. काय लिहिलं की सहकार महर्षी अण्णासाहेब विखे पाटील यांचं स्मारक एकलव्य चौकात झालं पाहिजे. हा अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा झाला. बरं, एवढं हुशार यांनी पत्राची तारीख काय टाकली? 1/7/2026. 1/7/2026 आणि जमा कधी केलं? 1 जून 2026. बरोबर आहे, म्हणजे 1 महिना नंतरची तारीख त्यांच्याकडनं चुकून टाकली गेली. होतं, तुम्ही आपण देतो सगळं नेतो, हे सगळं बरोबर आहे. बरं, तो काय साधा विषय होता का? स्वर्गीय अण्णासाहेबांचा स्मारकाचा विषय होता. मग जे व्हायचं ते झालं. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ती जागा भगवान एकलव्यासाठी आरक्षित असताना ती कशाला तिकडं दुसऱ्या कामासाठी द्यायला पाहिजे याच्यासाठी बांधवांनी आंदोलन केलं. आणि म्हणून घाईघाईने आमचे अतिशय हुशार पतोल ज्ञानेश्वर भाऊ चौधरी पुढे आले आणि त्यांनी एक पत्र दिलं की नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे, प्रभागात गेलं पाहिजे. आता मान्य आहे, मी काय रोज रील काढले नाही. मला कोणीही या गावातलं जे मला ओळखतात असं म्हणू शकणार नाही की मी फिरत नाही. मी 24 तास लोकांच्या सेवेमध्ये असणारा माणूस आहे. परंतु तरी देखील त्यांना असं वाटत असेल की मी कमी फिरतो, मी रीलच काढत नाही, तर हे देखील मला मान्य आहे. कारण की मी असा विचार केला की माझे सर्व नगरसेवक, माझे सर्व सन्माननीय सभापती हे अतिशय कार्यक्षम आहेत, ते चांगलं काम करत आहेत, सगळं बरोबर चाललेलं आहे. मी कुठं वेळ वाया घालवला पाहिजे किंवा मी माझा वेळ कुठं खर्च केला पाहिजे निधी आणण्यासाठी? या शहराच्या पाठचाऱ्या इरिगेशनकडनं नगरपालिकेकडे परत कशा हस्तांतरित होतील त्याच्यासाठीचं पत्रव्यवहार मागच्या आठवड्यामध्ये स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश गोरे यांच्याशी चर्चा करून आपण मागणी केलेली आहे. या शहादा शहराला मागच्या
20 वर्षापासून आपला हक्काचा 21 कोटी झाला तो निधी घरकुलांचा, तो पडू नये त्याच्यासाठी कोणाशी संपर्क करावा लागेल? म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा लागेल का? नगर विकास खात्याशी संपर्क करावा? याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. वाढीव पाणी पुरवठा 181 कोटींची आता फायनल स्टेजवर आलेली आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. नगरपालिकेला जास्तीत जास्त निधी कसा येईल 11 कोटीचे प्रस्ताव आपण जिल्हा नियोजनकडे माननीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे दिलेले, तिथं आम्ही पाठपुरावा करतो आहोत. आता एकीकडे मला वाटते की माझे सभापती किंवा नगरसेवक चांगलं काम करतायत म्हणून मी तिकडं लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून दोन्ही समन्वयाने काम करतील. तर हे म्हणतात की मी गावात फिरलं पाहिजे, हरकत नाही. माझा हितचिंतक आहे संतोष भाऊ वाल्ले, म्हणून मी आता असं ठरवलेलं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन संपर्क अभियान सुरू करणार आहे. त्याच्या आधी या गावाच्या देखील अनेक लोकांना प्रश्न आहेत, लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, लोकांना चिंता आहे की शहर मागे पडत आहे. आणि म्हणून मी एकदा जनता चौक मध्ये सभा लावणार आहे येत्या 15 ते 20 दिवसामध्ये. त्या सभेमध्ये मी आत्ताच सर्व पत्रकार बांधवांच्या समक्ष एक सांगू इच्छितो की ही गोष्ट निश्चितपणाने मान्य केली पाहिजे की नगरपालिकेमध्ये कामं होत नाहीत. नगरपालिका नागरिकांची सेवा नीट देऊ शकत नाहीत. आमच्यामध्ये वाद आहेत आणि त्याच्यामुळे प्रशासन ठप्प पडलेलं आहे. ही गोष्ट निश्चितपणाने खरी आहे आणि म्हणून नगराध्यक्ष या नात्याने मी याची जबाबदारी घेतो. पुन्हा एकदा जर सर्व भाजपच्या नगरसेवकांना असं वाटत असेल की मी त्यांच्याशी संवाद साधत नाही, तर मी एक आव्हान आत्ताच करतो. जसा मोबाईल हँग झाल्यावर आपण काय करतो, रिस्टार्ट करतो. आपण रिस्टार्टचं बटन दाबतो. जनता चौकामध्ये आपण सगळेजण नगरसेवक या गावाचे जेवढेही नागरिक आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, आम्ही कुठं चुकत असू काय असू, आपण सगळेजण जनता चौकामध्ये एकदा ह्या गावच्या लोकांच्या समोर एकत्र येऊ. आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत अशा प्रकारची भूमिका आपण एकत्रितपणे गावच्या लोकांच्या समोर मांडू आणि मग तिथून ज्या गोष्टी कायदेशीर होतील, पटकन कशा होतील, लोकांना दिलासा कसा मिळेल, याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करून. म्हणून मी स्वतः जनता चौकाचं आमंत्रण आत्ताच माननीय उपनगराध्यक्षा माधवीताई यांना करतो, सर्व सन्माननीय सभापतींना करतो, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना करतो, त्यांचे गटनेते माननीय मकरंदभाई पाटील यांना करतो. याच्या व्यतिरिक्त मी स्वतः सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांना देखील आमंत्रित करणार आहे की आपण सगळेजण जर या शहराचे हितचिंतक असू तर आपण सगळेजण एका व्यासपीठावर जनता चौकामध्ये येऊ. या गावच्या लोकांना आपण एक आश्वस्त करू की ठीक आहे, काही चुका झालेल्या आहेत ते आपण दुरुस्त करून हे गाव पुन्हा प्रगतीपथावर कसं जाईल, सगळेजण एक संघ राहून कसे काम करतील याच्यासाठी आपण प्रयत्न करू. असं आव्हान, खुलं आव्हान मी आत्ताच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांना करणार आहे. आपण सर्वजणांनी माझं लांबलेलं सगळं हे प्रास्ताविक ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण मला निश्चितपणे ठेवलेले आहेत. इतकी गंभीर परिस्थिती असताना तुम्ही अशी बिलं टाकणार आणि त्याच्यावर आपण साधा प्रश्न विचारू नये, ही अतिशय गंभीर गोष्ट. मी कधीही कुठल्याही भाजपच्या नगरसेवकाच्या विरोधामध्ये किंवा कामबोधीपणे असा आरोप केलेला नाही. मी नेहमी हेच म्हटलेलं आहे की सर्वजणांनी खेळमेळीच्या वातावरणामध्ये काम केलं पाहिजे. ठराव मंजूर झाले, काही नामंजूर झाले. आता त्यांनी अशी वागणूक केल्यानंतर लोकच सांगतायत की भाजपचे काम करू देत नाही, म्हणून त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. मी नाही दिलं स्पष्टीकरण. त्यांच्याच मनामध्ये अशी खंत होते की आपण काम करत नाही, म्हणून त्यांचं खापर नगराध्यक्षांवर फोडण्याचा हा सगळा प्रकार. मी एक अतिशय प्रामाणिकपणे सांगणारा माणूस आहे की नशिबाने, देवाच्या कृपेने 1 पासून ते 29 नगरसेवक निवडलेले असतात. ते कोणत्या पक्षाचे आहेत, कुठल्या विचारांचे आहेत याला महत्त्व न देता सर्वजण लोकांचे प्रतिनिधी आहेत या भावनेतनं मी काम करणारा माणूस आहे. 2016 ते 2021चा माझ्या वडिलांचा कार्यकाळ सर्व लोकांनी बघितलेला आहे. एकमताने विषय मंजूर होत होते, सर्व कामं व्यवस्थित होत होते, कोणालाही अडचण होत नव्हती. त्याचा म्हणजे बराचसा रोल माझा देखील होता, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे याचं काम करायचं नाही आणि फक्त अडवणूक करायचं याचा एक पुरावा त्यांनी मला आणून द्यावा. ते फक्त एवढं म्हणतात की आमचे विषय घेतले नाही. सर्व विषय घेतलेला 100 कोटीचे विषय घेतल्यानंतर रुपये भाऊ अजून कोणत्या विषयाला ऐकते. आम्हा सर्व लोकप्रतिनिधींसाठी आहे.
शाद्यांच्या सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. मी आपल्याला आधी सांगितलं की खड्ड्यांचं बुजवण्याचं काम आपण हाती घेतलं होतं. त्याला थोडा उशीर झाला, याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही आहे. परंतु जेव्हा काम सुरू करण्यात आलं तेव्हा डांबर ब्रँड आपल्या सगळ्यांना माहिती बंद झालेले आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने डागडुजी झाली पाहिजे, खड्डे बुजवण्याचं काम झालं पाहिजे होतं, ते झालेलं नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. म्हणून एक तातडीचं रिलीफ म्हणून आपण सध्या निश्चितपणाने मुरुमचा भराव करतो आहे. कारण नगरपालिकेवर दुसरा बोजा आता आपण चढवू शकत नाही. ज्या 87 लाखाचा विषय मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला, 87 लाख मी तुम्हाला GR दाखवला आहे, त्याच्यामध्ये खड्डे बुजवण्याचं काम हाती घेता येत नाही. म्हणून येणाऱ्या जनरल मीटिंगमध्ये मी फक्त खड्डे बुजवण्यासाठी जवळपास 1.25 ते 1.5 कोटी रुपये लागणार आहे. प्रॉपर टेक्निकली जर कधी करायचं ठरवलं तर सर्व सन्मान्य नगरसेवकांच्या सहकार्याने एक मोठं टेंडर काढून आपल्याला ते खड्डे बुजवण्याचं काम करावं लागणार आहे. परंतु त्याला लगेच होण्यासारखा विषय नाही आहे. तोपर्यंत एक रिलीफ म्हणून जे दरवर्षी होतं, मुरुमचा भराव करून किंवा जिथे गरज आहे तिथं सिमेंटची पॅचवर्क करून किंवा जिथं खड्डे जास्त मोठे आहेत तिथं पेवर ब्लॉक्स टाकून त्याच्यावर ट्रीटमेंट केल्यानंतरच आपल्याला काहीतरी करता येईल. हे शॉर्ट टर्म सोल्युशन झालं. लॉंग टर्म सोल्युशन तर वेळेतच होईल. त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ही गोष्ट तेवढीच खरी आहे की शाद्यामध्ये वाढीव पाणी पुरवठ्याचं काम सुरू असल्यामुळे देखील बऱ्याचशा ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. जी वाढीव पाणी पुरवठा भूमिगत गटाराची जी योजना येणार आहे ती साधारण 181 कोटीची योजना आहे. त्याच्यामध्ये भूसंपादनाचं काम सुरू आहे. तो प्रस्ताव फायनल स्टेजला असून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या जिव्हाळ्याचा तो विषय असल्यामुळे त्यांच्याकडे तो परिपूर्ण प्रस्ताव त्यांच्याकडे जाणार आहे. तो अंतिम टप्प्यामध्ये आहे. फक्त आता शासन कधी मंजूर करणार त्यांचा विषय, परंतु त्याच्यामुळे देखील बरेचसे रस्ते खराब होणार, विखडणार आहेत. त्यांनी भूमिगत गट रस्ते गावच्या सेंटरमध्ये जातो. त्याच्यामुळे रस्त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हा देखील प्रश्न प्रशासनाच्या समोर निश्चितपणाने आहे. परंतु सध्या डागडुजी करणे, खड्डे भरणे टेम्पररी याच्यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय आज तरी नाही. कारण की आपण परस्पर कोणालाही काम देऊ शकत नाही. आपल्याला टेंडर करावं लागेल, संबंधित ठेकेदाराला आपल्याला आश्वासन द्यावं लागेल, तुला वर्षभर थांबावं लागेल, वर्षभरानंतर तुला बिल देईल, मगच चांगल्या पद्धतीने सगळं रस्त्यांची दुरुस्तीची निवडणूक होते. अतिशय टोकाच्या भूमिकेतनं जेव्हा लोक निवडणूक लढतात आणि असं मॅन्डेट मला वाटतं महाराष्ट्राच्या कुठल्याही नगरपालिकेमध्ये फार एखाद क्वचित नगरपालिका जवळची शिंदखेडा असेल किंवा मी महाराष्ट्र नगराध्यक्ष संघटनेचा सचिव आहे. 3 किंवा 4 नगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा आहेत जिथं बहुमत एका साईडला आहे, नगराध्यक्ष एका साईडला आहे किंवा नगराध्यक्ष विरोधी गटाचा सत्ताधारी गटाचा आहे, परंतु नगरसेवक सगळे विरोधी गटाचे आहे. एवढी चुरशीची निवडणूक झाल्यानंतर मतभेद असणं हे साहजिक आहे. असं अजिबात नाही. मी नेहमी सांगतो की मतभेद आहेत, नगरसेवक अजिबात काम करत नाही असं नाही, परंतु सुदृढ लोकशाहीमध्ये विरोध असला पाहिजे. आम्ही 142 विषय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 91 कोटीचे विषय ऑलरेडी आमदार साहेबांच्या माध्यमातून पाठपुरवठा सुरू आहे. 11 कोटीचे रस्त्याचं काम जे ज्ञानेश्वर भाऊ यांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत, बाबासाहेबांच्या स्मारकापासून ते सिद्धार्थनगर, स्टेट बँक ते मोहिदा चौफुली, HDFCची जी जुनी बिल्डिंग रस्ता होता तो, गॅस गोडाऊनचा एक रस्ता, असे 5 रस्त्यांचा सुमारे 11 कोटीचा प्रस्ताव आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. पालकमंत्री जेव्हा येतील त्यांची बैठक होईल, जिल्ह्याचं जेव्हा डिस्ट्रीब्युशन होईल पैशांचं, त्याच्यामध्ये निश्चितपणे आमदार साहेबांचा रोल मोठा असणार आहे. मी स्वतः 2 वेळा पालकमंत्र्यांना, चंद्रकांत रघुवंशींना, आमदार साहेबांना हा विषय त्याच्याकडे ठेवला आहे. आता शेवटी निधी हा सगळ्यात महत्त्वाचा. असं अजिबात नाही आहे की पैसे आम्ही नुसतेच भांडतो आहोत. लोकशाहीमध्ये विरोध असतो परंतु आम्ही काम करत नाही हा आरोप चुकीचा आहे. सर्व सभापती देखील तुम्ही बघत असाल पाठपुरवठा करतात, स्वच्छतेच्या वेळेस देखील प्रयत्न करतात आणि जवळपास सर्वच नवीन आहे. त्यामुळे सगळ्यांनाच पहिल्या 5-6 महिने सगळे उत्तरं सापडतील असं नाही. काळात वेळात हळूहळू मतभेद दूर होत आहेत. मागची मीटिंग जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये देखील सामंजस्याने बरेचसे विषय मंजूर झालेले आहेत. 100 कोटीच्या वर विषय आम्ही मंजूर केलेले आहेत. असं नाही आहे जे दिसतंय की आम्ही वाद घालतो, काही विषयांवर वाद असू शकतात ना, पण त्याच्यामुळे सगळं थांबलंय असं होत नाही. आता यातून काहीतरी वेगळं निष्पन्न होऊ नये असं
असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला असं काही वाटतंय का किंवा जनता या निमित्ताने सर्व नगरसेवकांना, मग भारतीय जनता पक्षाचे असतील, जनता विकास सेवक असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे विचारधारेचे लोक असतील, ज्यांनी या संपूर्ण नगरपालिकेच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला, अशा या सर्वांनी एका ठिकाणी आलं पाहिजे. याच्यासाठी ही जनता चौक लावण्याचा माझा विचार आहे. त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही. मी तेच म्हटलं, मोबाईल हँग झाल्यानंतर त्याचा तो रिस्टार्ट करावा लागतो, तसं नव्याने सुरू करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी एका व्यासपीठावर आलं पाहिजे आणि या गावाला आश्वस्त केलं पाहिजे की आम्ही प्रामाणिकपणे जे जनतेच्या हिताची कामं असतील ते आम्ही सोबत राहून करू. मी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना विनंती करतो की वाद आता पुरे झाले, लोक परेशान झालेले आहेत, आपण सगळेजणांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप, मी पत्रकार परिषद घ्यायची, त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि बोलायचं नाही. मुळात तर सगळ्यात दुःखाची गोष्ट ही आहे की 7 महिन्यामध्ये नगरसेवक एकमेकांशी बोलतात, पण त्यांच्या नगरसेवकांना माझ्याजवळ बोलणं सुद्धा वर्ज केलेलं आहे. एकही नगरसेवक माझ्याशी बोलला नाही. फक्त शेवटचा आशेचा किरण दिसला आमचा संतोष भाऊ, त्यांनी सांगितलं की सगळे सोबत काम करू. त्याचं कारण असं आहे, जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे 5 वर्षासाठी. कुठलंही आपण घर बांधायला गेलो तर कमीत कमी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जातात. आपण मतभेद लोकशाहीमध्ये असले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर सत्ताधारी पक्षांमध्ये सुद्धा वाद आहे. मग आम्ही तर गावचे लोक आहोत. जनतेचा रोष बरोबर आहे. जनतेने लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं ही लोकशाहीला अभिप्रेत आहे, परंतु राजीनामा देणं बुद्धीला न पटण्यासारखं. संविधान